पवन सुर्वे हे सोबत या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांचा या ठिकाणी बाहेर देऊन सन्मान करतोय. आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्या सर्वांना मी विनंती करतोय, खाली तळमजल्यावरती जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 2:50 ही वेळ दिलेली आहे. ही हिंदू संस्कृतीप्रमाणे ही वेळ आहे आणि या वेळेची अक्षता त्यांच्याकडे पडणार आहे. तरी त्याच्या अगोदरचं म्हणजे आपण लवकर पडणार आहे. पण तत्पूर्वी त्यांनी जेवण केलं पाहिजे. मोठी समर्थना श्री गजानन ज्योतिर्लिंग स्वामी आणि तुळजाभवानी यांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी लिमगावचे सदन शेतकरी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्या सर्वांना मी विनंती करतोय, खाली तळमजल्यावरती जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 2:50 ही वेळ दिलेली आहे. ही हिंदू संस्कृतीप्रमाणे ही वेळ आहे आणि या वेळेची अक्षता त्यांच्याकडे पडणार आहे. तरी त्याच्या अगोदरचं म्हणजे आपण लवकर पडणार आहे. देण्यासाठी आलेले विजय जाधव या आलेले तसेच महाराष्ट्र खास सुहास पाटील आसामचे विजय जाधव आणि कन्नड जिल्हा असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत, ते सुद्धा या मुलीवरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आता हा त्रिमूर्ती मंगल कार्यालय 2 वर्ष काँग्रेस नेत्यांनी हा विवाह संपन्न झाल्यानंतर अंकित आणि चरणजी सौभाग्य कांक्षेची प्रणाली या मुलीवरांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून आलेले आहात. म्हणजे अनेक जण वेळ मिळत नाही. आपण एखाद्याला जर म्हटलं की जर आपण भेटूया चर्चा करूया तरी आपण प्रत्येक जण म्हणतो की नाही आता मला वेळ नाही आहे, मी कामात आहे. पण असा एक क्षण आहे जो विवाह ज्याला आपण म्हणतो तो विवाह हा सोळा संस्कारामधला एक 15वा विवाह सोहळा आहे, ज्याच्यामध्ये वेळ नसलं तर आपण वेळ काढतो आणि मुलींना शुभेच्छा देतो. पण किती मोठं आपलं काम असेल तरी काही क्षणासाठी आपण ते बाजूला ठेवतो, पण आपण त्याला शुभेच्छा देतो. आज किती जर आपण सोशल मीडियामध्ये पुढे चालत असलो तरी सुद्धा आपण इथे येऊन त्यांना शुभेच्छा देतो. या सर्वांचं आज मी पाटील आणि रेल्वे परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक मी स्वागत करतो. आमचे मित्र विनय आता आज जे विधी आहेत ते या ठिकाणी पार पाडणार आहेत. 2:50 ही वेळ आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे ती वेळ आपण ठरवली पाहिजे. कारण तेच त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असेल, पहिली पाहिजे जर असेल तर ती असते तुमचा जीवनशैली हा त्यांच्या पुढच्या भविष्याच्या साठी त्यांना तो उपयोग येतो. आणि म्हणून सर्व आपण ज्या संस्कार आणि संस्कृती ज्याला आपण म्हणतो विधी असतात, अगदी म्हणजे ज्या बनवणे त्याच्यानंतर साखरपुडा, हळदी समारंभ आणि त्याच्यानंतर हा शिवार अशा एकंदरीत आपण टप्प्याटप्प्याने आपण संस्कृती संस्कार जे घडवलेल्या त्या पद्धतीने आपण चालतो. त्याचं कारणच आहे कारण दोघीही एकत्र आलेले असतात आणि त्यांचं आयुष्य त्याला घडवायचं असतं आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो. मग तीच वेळ लांबून लांबचे असले तरी 2 लोक त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतात. पुन्हा एकदा मी पाटील आणि गरीब परिवारांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला माहित आहे की प्रचारामध्ये काम करत असलेल्या वेळेला मला महत्व दिलेलं असतं, पण तरी सुद्धा त्या वेळापूर्वी काढून माझ्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला संगीता पाटील यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. याचबरोबर या ठिकाणी जवानचे पाहुणे अशोक पाटील, सांगली वाडीचे रमेश तुकाराम पाटील, माजी नगरचे दिलीप तुकाराम पाटील आणि सांगली वाडीचे अशोक महादेव पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत. यांचं मी दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. जर मागे बसायला जागा नसेल तर पुढे आपण पुढे बसायचं तर असं या त्रिमूर्ती मंगल कार्यालयामध्ये आपण सर्वांच्या साक्षी राहून संपन्न होते. सर्वांनी जागा नसेल तर पुढे पाहुण्या मंडळाने विनंती करतोय की आपण या ठिकाणी बैठक सुद्धा व्यवस्था केलेली आहे. पुढे यायचं आणि महिलांसाठी खास करून माझ्या नव्याकडल्या महिलांसाठी असं जे पुरुष मंडळीचे नाते त्यांनी विनंती करून आपण पुढे येऊन बसायचं. आपल्या साक्षी हा विवाह संपूर्ण कारण विविध आपला हा विधी पार पडला पाहिजे विनंती करतो आणि विधीला मनाला घेऊन आपण घ्यायचंय. कारण तुमचा विधी हा 10 मिनिटाचा आहे, त्याच्यानंतर हा आपला संपूर्ण होणार आहे. तरी विधी
हार्दिक स्वागत करतो. आजच्या या श्री मूर्ती मंगल कार्यालयामध्ये जे तुम्हाला हे जे काय मंडप डेकोरेशन जे तुम्ही पाहताय सुंदर असं अगदी केलेलं आहे म्हणून सुद्धा साजेस असं शहराला सुद्धा कधी वाढतं असं जे डेकोरेशन करतात ते काका सुंदर यांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी गोकुळचे आनंदराव काका शिंदे यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आपल्याकडे पुढे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला मागे जे कोणी असतील ज्यांना जागा मिळत असेल त्यांना मी विनंती करतोय म्हणजे आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी भारतीय प्रकृतीची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे. पुढे आपण ताबडतोब पुढे या कारण वेळ फार कमी आहे आणि विवेक आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे हा व्यवस्था हा त्याच वेळेस झाला पाहिजे. कारण आपण कुठल्याही भविष्य बदल असताना आपण विवेकाला महत्व देतो. एखादा शुभारंभ करायचं म्हणतात तर वेळ फार महत्वाचं असते आणि ती वेळ आपल्याला आज या ठिकाणी पाळायची आहे. त्यामुळे मी विनय दादांना पण विनंती करतो की महाराजा विनय आम्हाला विनंती करा की वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे नियमन करा. टाळ्यांच्या गजरात त्यांच्या घरातील स्वागत केलं पाहिजे आणि त्यांच्या जीवनात त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांनी त्यांच्या टाळ्यांचा गजरात त्या ठिकाणी स्वागत करायचं. आयुष्यामध्ये जर आपण म्हणतो की दुसरं सत्र कुठे सुरू होतं तर दुसरं सत्र हे त्यांच्या लग्नानंतर सुरू होतं आणि खरं त्यांच्या कुटुंबाला इथूनच सुरुवात होते आणि ती सुरुवात आज आपल्या साक्षी या ठिकाणी हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही सर्वजण हे साक्षीदार असाल कारण आपण पाहतो आज प्रगती होत असताना आपण सोशल मीडिया आणि कॅमेऱ्यातून सुद्धा कैद केलं जात आहे. आपण बघतो सीसी कॅमेरे लावलेले असतात तिकडे लिहिलं जातं की तुम्हाला कॅमेऱ्यात कैद केलं जात आहे. तसंच येणाऱ्या पंधरांना सुद्धा आज तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही आमच्या आमच्या चिरंजीवाला यांच्या सगळ्यांचे अंशीला तुम्ही सुधारसेवा करण्यासाठी आले आहात. हा इतिहास मात्र या ठिकाणी निश्चित भविष्यात बघायला मिळेल आणि तेच या कॅमेऱ्यातून जे लाईव्ह होणार आहे तुम्ही सर्वांच्या मुलांच्या पाठी आणि निर्णय करण्याच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो.